तू फॉरेनला जाणार म्हणून समध्या गावाला लई कौतिक होतं बघ. फॉरेन पेक्षा हे जास्त महत्वाचं. ते खरं आहे ग. पण रानाला किती कौतुक होतं तू फॉरेनला जाऊन येणार म्हणून. तू फॉरेनला जाऊन आली असतीस तर रानाला तुला कुठं ठेवू आणि कुठं नग असं झालं असतं बघ. खरं आता हे बरे झाले ना की मी परत एकदा अप्लाय करणार. मग मात्र नक्कीच आहे ना. पण सध्या यांच्या सोबत राहणं जास्त महत्वाचं. चांगुलपणा शिकावा तो तुझ्याकडनंच बघ. बरं जा रानाला खायला घेऊन जा. माझा पैलवान बरा व्हायला पाहिजे ना. होतील. जा. अंजली बाई, अंजली बाई, अंजली बाई, काय झालं? कशा पायी धडपड करतायसा तुम्ही एवढी? तुम्हाला काय पाहिजे असेल तर आम्हाला सांगत जावा. काय पाहिजे? पाणी. अरे देवा, हे बघा काय राणा भाऊजी, हे बघा तुम्हाला काय बी पाहिजे असेल का नाही काय बी तरी आम्हाला हाक देत जा. काय हा उगा धडपड करू नका. हे घ्या घ्या. अंजली बाई कुठे? अंजली बाई भाई ते त्या दिवाळ सणाच्या गप्पा हाणत बसल्या असत्याल बघा. जाऊबाई, गोदा, कान, राधा. आता 3 बायका एक साथ झाल्या की त्यांच्या गप्पा काय लवकर संपत्यात भाई. मामांजी पेपर वाचत बसले असतील. जाऊबाई बी जात्याल आता बातम्या ऐकायला. हा आमचं हे तर काय सांगायचं बाई, लई कामात असतात आजकाल. तुमची समधी जिम्मेदारी त्यांनीच घेतल्या ना व. राधा, माधू, श्रीपती त्यांचं काय त्यांची कामं चालली असतील. तुमच्याकडे लक्ष द्यायला कुणाला टाइमच नाही बघा. राणा भाऊजी, आजारी माणसाचं हे असं असतंय बघा. जवळ दवाखान्यात आहे का नाही तवर समधी माणसं आजूबाजूला असतात. एकदा का दवाखान्यात घरी आणलं की असं कोपऱ्यात टाकून दिल्यासारखं करतात बघा. दवाखान्यातली काळजी घरी आणली की गायब होती आणि समधे आपल्या आपल्या कामात बिझी होत्यात. आजारी माणूस म्हणजे बिनकामाचं वज असं वाटतंय बघा समध्यासनी. हा पण खायची प्यायची सोय मात्र होत असते. ते बी काहीच दिस. बरं राणा भाऊजी, तुम्ही आता नीट खाऊन घ्या, लवकर बरं व्हा. बरं हे असं एका जागी पडून राहिलेला आम्हाला काय भगवत नाही बघ. जाऊबाई, काळजी घ्या आमच्या राणा भाऊजींची. तुम्हाला काही हवं असेल तेव्हा मला हाक मारत जा. मारली की हाक? एकदा ना दोनदा मारली. हो का? मी किचन मध्ये होते ना म्हणून ऐकायला आलं नसेल. हाक मारून बी काय उपयोग नाही म्हणायचं. नाही, यापुढे मी काम करताना तुमच्या आवाजाकडे व्यवस्थित लक्ष देऊन मग काम करेन. आणि तुम्ही जरा मोठ्यानं हाक मारत जा म्हणजे ऐकू येईल. नको, माझ्यामुळे तुमच्या कामात खोळंबा नको. खोळंबा कसला यार?
हो, आता तुम्ही कामात लक्ष देणार, माझ्या आवाजाकडे लक्ष देणार. बरं ठीक आहे, मग तुम्ही मला फोन करत जा, चालेल? ते किचन मध्ये रेंज येत नाही बघा. अहो 10 वेळा फोन केला की कुठं चुकून एकदा फोन लागतोय. हो, हेही खरं आहे. मग आपण एक काम करू, आपण काहीतरी उपाय नक्की काढू. पण हो, तोवर तुम्ही स्वतः काही घ्यायला जाऊ नका हं? त्यांनी तुम्हाला लवकर बरं वाटणार नाही. लवकर बरं व्हायचं ना तुम्हाला. व्हायलाच पाहिजे. तर आजारी माणसांचा कटा येतो घरातल्या माणसांना. अहो, असं का म्हणताय तुम्ही? मी कधी केलाय का कंटाळा? अहो नाही, तसं नाही. कसं आहे, प्रत्येकाला आपापली कामं असतात ना व. आजारी माणसात किती दिवस अडकून पडणार. आता हे काय नवीनच डोक्यात घेतलंय तुम्ही? हे बघा, आम्हाला कुणालाही तुमचा कंटाळा येत नाही आणि कधी येणारही नाही. नाही, तुम्हाला बी मला सारखं सारखं काम सांगायला लई कटा येतो बघ. नक वाटते. हो, आता काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. एकदा का तुम्ही बरे झालात ना की मग कसलीच अडचण येणार नाही. दूध पिऊन घ्या तुम्ही. चला, कसलाही विचार करता उगाच. प्या बरं. नाही नको, मी पितो नंतर. नाही, जोवर तुम्ही हे दूध संपत नाही तोवर मी इथेच उभी राहणार. अहो पण नाही, प्या. अंजली, अंजली, हा बा आले. चला लवकर दूध पिऊन घ्या आणि हा सगळा खुराकही संपवा. तोवर मी पटकन जाऊन येते. आजारी माणसाचं हे असं असतंय बघा. एकदा का दवाखान्यात घरी आणलं की असं कोपऱ्यात टाकून दिल्यासारखं करतात बघा. आजारी माणूस म्हणजे बिनकामाचं वज असं वाटतंय बघा समजासनी. तुम्हाला सांगतो साहेब, अंजली बाईं सारख्या हुशार शिक्षिका पुन्हा होणे नाही. अहो, त्या हुशार आणि जबाबदार आहेत म्हणून तर त्यांची परदेशात निवड झाली ना. काय तर. आहे तर आमच्या सुनबाई हुशार. हो हो. अहो, म्हणूनच तर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका होण्यासाठी त्या योग्य आहेत. आपण त्यांना मुख्याध्यापिका करून टाकू. आणि तुम्ही म्हणत असाल तर मी माझी बदली तालुक्याच्या शाळेत करून घेतो. महाजन सर, अहो आधी रानाचे असं झालं. आधी त्यांची कामं वाढली, त्याच्यात ही मुख्याध्यापकाची जबाबदारी नका वाढू. अरे नमस्कार सर. नमस्कार नमस्कार अंजलीबाई. हो, आता तुमची स्तुती करीत होतो साहेबांकडे. राणा जागा झाला का? हो, केव्हाच. नाश्ता झाला? आता करताय. तुम्ही हाक मारलीत म्हणून मी खाली आले. ते महाजन सर आलेत म्हणून हाक मार. हा, म्हणजे तुमची 2 महिन्याची रजा आहे हे मला माहित आहे. आणि तुम्ही जर्मनीला जाणार होता म्हटल्यावर मीच तपासणार होतो तुमचे पेपर. पण आता तुमचं जायचं रद्द झालंय म्हणून ठीक आहे. आणि दुसरं कसं आहे, तुम्ही विद्यार्थ्यांच्या लाडक्या, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की आपले पेपर्स अंजलीबाईने तपासावेत. म्हणून चालेल ना? हो चालेल. मला खात्रीच होती तुम्ही आपली जबाबदारी कधीही टाळणार नाही. आणि म्हणून आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका फक्त आणि फक्त तुम्हीच व्हायला पाहिजे. काय साहेब? नाही नाही, आता ते शक्य नाही. हो हो, तेही खरंच म्हणा. असो, पेपर्स तपासून वेळेत द्या.
आणि काही करायची गरज नाही, एक फक्त फोन करा, मी लगेच न्यायला येतो. येऊ साहेब? या. एवढं या. अंजली, आधीच एवढी ढिगभर काम आहे, त्यात पेपर तपासायचं काम कशाला घेतलं अंगावर? आबा हेही माझंच काम. अगं पण नियमाप्रमाणे तू रजेवर म्हणल्यानंतर हे काम दुसऱ्याचं नाही झालं का? हो बरोबर आहे तुमचं, पण आता महाजन सर काय म्हणाले ऐकलत ना तुम्ही? ते अगदी खरंय. सगळ्या मुलांना ना माझ्याकडनंच पेपर तपासून हवे असतात. मी त्यांना दिलेले मार्क, त्यांचं केलेलं कौतुक त्यांना खूप आवडतं आणि मग ते अजून चांगला अभ्यास करायला लागतात. ते पण खरं आहे म्हणा, पण जे करायचे ते तब्येत सांभाळून करा. हो बरं, यांचा नाश्ता झाला असेल की वर जाऊन येतो. आणि हा, आता राहणं आणि पेपर तपासणं एवढंच काम बघा. हा, बाकीची कामं अंगावर घेऊ नका. घरातली कामं जरा बाजूला ठेवा. आबा घर ही पण माझीच जबाबदारी, मला पार पाडलीच पाहिजे. आलेच. हो पाटील, सातारची फाईल आणा जरा इकडे. काय सर, मला वाटलं होतं या घराची समधी जिम्मेदारी आता तुमच्यावर येणार. कसलं काय, साधं जिम्मेदारीचा जबी नाही आला. अहो मला वाटलं होतं ती मास्तरीनं तर फॉरेनला गेल्यावर यो दिवाळी सण आपण लई मोठा साजरा करायचा. कुणाची नजर लागली कुणाच ठाऊक, समजा दिवाळी सण गेला अंधारात. शेजाऱ्याचं वासरू मेलं की स्वतःची छाती पेटायची सवय आहे काय तुला? अहो तसं नाही तायसा, मी तुमची पाठराखी नाही. तुमचं वासरू म्हणजे माझं वासरू, आणि तुम्ही आणि मी काय वेगळे वेगळे आहे बाय. हा बरोबर, तुला लई लांबड लावू नकस. जे सांगायचंय ते सरळ सांग. सरळ हवं ताई साहेब, आता काय सरळ काय समध्या गोष्टी तर येड्यावाकडे झाल्यात. अहो ताई साहेब, तुमचं कसं झालं माहितीये काय, तर टायमाला निवडून येणार येणार असं वाटते तुम्ही, पर कसलं काय निकाल नेहमी तुमच्या विरोधातच जातोय. नुसते विरोधातच नाही तर ते काय म्हणते डिपॉझिट बी जप्त होते. तुम्हाला हारून हारून कटा आला नाही का चंदे? अहो ताईसाहेब, म्हणजे राजकारण तुमच्या रक्तात असून किती दिवस तुम्ही असं विरोधकाच्या खुर्चीत बसता. मला तर लई कट्टा आलाय बघा. जे आमासनी दिसतंय ते तुला दिसणं झालंय म्हणून तुला कटाळा. पण या घरात आमची सत्ता येणार म्हणजे येणार. कधी येणार जरा सांगा कीच का त्या दोघांमध्ये फूट पाडू. एकदा का त्या दोघांमध्ये फूट पडली का नाही चंदे, हा, हे आमचं समद काम सोपं झालं म्हणून समज बघ. आणि ते दोघात फूट कशी पाडायची? फॉल्टी डोसक ते फॉल्टीच डोसक आहे बघ तुझं चंदे. कसं असतंय, आयुष्यभर काम करणाऱ्याला 30 रात एका जागेला बसवलं का नाही की त्याचं डोसकं भिरभिरतंय. तसंच त्या ठोकळ्याचं बी डोसकं भिरभिरलंय. त्याची समधी काम तर ती मास्तरडी करायला. तू बिनकामाचा नवरा आहे हे त्या ठोकळ्याच्या लक्षात आणून द्यायचं. आणि त्या मास्तरडीचा जास्तीचा शांतपणा ठोकळ्याला जरा समजून सांगितलं का नाही, दोघांमध्ये फूट पडली म्हणून समज. होय, रानादाला असं बसून खायची कधी बी सवय नाही बघा. तेच तर, तू आयत गप्पू माणूस आहेस हे त्याच्या लक्षात आणून दिलं का नाही की मग बघ त्याचा पत्त्याचा बंगला कसा ढासळतोय ते. आणि एकदा का त्यांचा बंगला ढासळला तुमचा गड उभा राहिलाच म्हणून समजा. राहणार चंदे, गड तर उभा राहणारच. जो रिकाम टेकडा आमच्या तावडीत सापडू दे ग, मग बघ या नंदिताची कमाल. झालं अजून आणू थोडं? अरे काय रानदा एकटे एकच वय, आम्हाला पण दे की काय तर खायला. ए हावऱ्या गप बस, दिवाळीत काय खाल्ला नाहीस काय? काय अजून भूक लागल्या तुला?
बास आता जरा शांत बस. रानदा आम्ही तुझ्यासाठी बुके आणलाय. ह्यो घे आणि लवकर बरा हो काय. हे धर. अरे वा. अरे राणा अरे आमच्या गायला कालवड झाल्या माहिती काय तुला? अरे कुणी सांगितलं नाही बे तुला? त्याला कसं कळणार? तू घरात करवस खात बस मग त्याला कोण सांगायला येणार? राणादाला कळत नाही. अरे गावात काय होतं ते सगळं माहित असते बघ राणादाला. आता तो गावात फिरतोय वे. आता त्याचा पाय बरा होस्तोवर त्याला गावातल्या खबरा बी कळणार नाही. अरे आपण कशाला? आपण राणादासाठी सुरू करूया की आपल्या रोजच्या बातम्या. काय राणादा? नुसता मुंडीच का हलवालायस? काय तर बोल की तोंडानं. होय बोल की. जावा घरला जाऊन अभ्यास करा. ए दिवाळीच्या सुट्टीत आम्हाला अभ्यास करायला लावणार वय तू? वय ते काय नाही. आता सगळ्या गावातल्या खबर आम्ही तुला येऊन सांगणार म्हणजे सांगणारच. आता वय म्हण बाईला तू. वय 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 म्हण. चालते. पण आता बातम्या सांगायच्या म्हणून उगाच गावभर हिंडत बसू नका म्हणजे झालं. नाही वहिनी, एक तासभरच फिरणार तेवढ्यात कळतात की बातम्या. आणि उद्यापासून समद्यांनी देवळात भेटायचं काय. मग मला कसं करणार तुम्ही सगळी जमलासा ते? आम्ही येतो की तुला बोलवायला. नको बाबा, काल अभ्यास केले म्हणून आईला लय मारल्या. आणि तुम्ही आलास तर आणि परत मारल आणि घरात सोडणार पण नाही. मी एक काम करतो. आम्ही सगळी देवळासमोर पोहोचलो की मोठ्यानं घंटा वाजवतो बघ. मग त्या घंटाच्या आवाजानं तुला कळणार आम्ही पोहोचलेलं आणि मग तू येणारच की. परत तुम्ही सगळे काही खाणार आहात का? आव नको वहिनी. वहिनी मला द्या बघा. ए हावऱ्या, अंगाला लागते का खाऊन एवढं सुद्धा? ए तू खाऊन किती सुटालायस ते पहिला बघ. मला सांगालाय. ए गप बस. ए मी माझ्या रानादाच खातोय. तुझ्या पोटात दुखालय. सांग रानादा तूच त्याला आता. ए रानादाला काय सांगू नकोस रे. बस करा. हे बघा, ज्याला खायचं त्याने खावा, ज्याला नकोय त्यांना नका खाऊ. हा थांबा जरा आणते. वहिनी. हॅलो. हॅलो बरकतजी. हा वहिनी बोला की. राणा कसा आहे? ठीक आहे. माझं तुमच्याकडे एक काम होतं. आओ बोला की. मला सांगा, आपल्याकडे एखादी बेल शिल्लक आहे का? बेल? कसली बेल हो? आपण साहेबरावाच्या गळ्यात बांधली ना तशी. घंटी वय? हा. पण कशाला पाहिजे ती? त्याचं काय आहे, मी घरातली कामं करत असताना ह्यांनी मारलेली हाक मला ऐकूच येते. मग आपण घंटी बांधूयात ना. म्हणजे जर यांना काही हवं असेल, मला हाक मारायची असेल, तर हे घंटीचा आवाज करतील. म्हणजे त्या आवाजाने मला समजेल की यांना काहीतरी हवंय. ऐसा क्या? अहो मग घेऊन येतो की एक चांगली मोठी घंटी. बरं, कधी? सांच्याला येतो की घेऊन. हो चालेल, ठेवते.